नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते. मंडळी, मला सांगा की बायकांचं स्वतःचं असं तिचं तिचं असं जग काही असतं का हो? मला वाटतं प्रत्येकाचं या प्रश्नाचं उत्तर वेगळं असेल. मी जेव्हा या प्रश्नावर कधीतरी असा विचार करते ना, की काय आहे खरंच बायकांचं स्वतःचं असं जग असतं का? तर मला उत्तर मिळतं की नाही. बायकांचं स्वतःचं असं जग नसतंच. एक काळ असा होता की स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल. पण यातून बाहेर पडून ती केव्हाच पुढे आलीये. अगदी आकाशाला सुद्धा तिने गवसणी घातलीये. पण तरीही आजही तिचं स्वतःचं असं जग नाहीच. पण मग परत एक प्रश्न मनात येतो की तिचं जग, स्वतःचं जग, खास तिचं असं जग म्हणजे नेमकं कोणतं जग? आणि ते जग कशासाठी हवंय? याही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल. तिचं जग कसं असेल तिचं जग? आणि तिने ते जग स्वतःचं कसं निर्माण केलं पाहिजे? स्वत्व जपणारं, स्वाभिमान जागणारं आणि स्वानंदाची गुढी सदैव उंचावत नेणारं तिचं सुंदर असं जग. फक्त तिचं जग तिने खरंच निर्माण करायला हवं, नाही का? मंडळी, 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. आजची कविता हे खास आमच्यासाठी, महिलांसाठी, माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही आजची खास कविता. ती कविता कुणाची आणि कोणती ती वाचणारच आहे. पण त्यापूर्वी माझी नेहमीची अत्यंत प्रेमळ आणि आग्रहाची विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा. आणि हो, बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका प्लीज. चला आता कविता वाचूया. कवितेचं शीर्षक आहे तुझी तू रहा, संजीवनी बोकील. तुझी तू रहा, कुणी नसलं तरी चालेल. तुझी तू रहा, फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा, फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा. हास जेव्हा ओठ हसतील, हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हसण्यावर, अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हसण्यावर, अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू बघतील. मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू बघतील. विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. काटे जरी बोटी रुततील, फुपाट्यात पावले जळतील. काटे जरी बोटी रुततील, फुपाट्यात पावले जळतील. फक्त तुला आवडणारीच फुले वेचीत राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. उसने मुकुट कुणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सजतील. उसने मुकुट कुणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सजतील. तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वहा. उसने मुकुट कुणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सजतील. तुझ्या सुती वस्त्राचा
अभिमान तू आहा. मंडळी, या ज्या ओळी आहेत ना त्या मला खूप आवडल्या, की तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू आहा. म्हणजे आपण जसे आहोत, आपल्याकडे जे आहे, आपण जसे आहोत त्या गोष्टींवर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. म्हणजे प्रथम आपण जसे आहोत तसं आपण आपल्याला स्वीकारलं, आपण आपल्यावर प्रेम केलं, तर मग लोक आपल्यावर प्रेम करतील ना. आपण जसे आहोत तसं आपण आपल्याला स्वीकारलं पाहिजे. उसने मुकुट कुणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सजतील, तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. मग कुठेतरी कमळे फुलतील. मग कुठेतरी कमळे फुलतील याचा अर्थ इथे काय आहे, की आधी जे सांगितलंय की तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वहा, म्हणजे काय, की आपलं स्वत्व जपून, म्हणजे आत्ताच मी जे थोड्या वेळापूर्वी बोलले की स्वत्व जपणारं, स्वाभिमान जागणारं, स्वानंदाची गुढी उभारणारं असं आपलं जग आपण निर्माण केलं पाहिजे. स्वत्व जपणारं, ते स्वत्व जपून अभिमान जागवून आपण जेव्हा चालू ना समाजात, वागू, राहू, सगळीकडे बिनधास्तपणे असं आपलं आपलं असं आपण वागू, तेव्हा लोकांना समजेल की हिचं अस्तित्व, हिचं स्थान हे खूप वेगळं आहे. आपण समजतो तशी ही येरागबाळी नाहीये. स्वत्व जपणारी, स्वाभिमान जागणारी, अशी ताठ मानेने चालणारी ही स्त्री आहे, असं जेव्हा आपण वागू, तेव्हा मग काय होईल, की मग कुठेतरी कमळे फुलतील. लोकांच्या लक्षात येईल की आपण काय आहोत ते. मग कुठेतरी कमळे फुलतील, सुगंध घेऊन वारे येतील, तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर तू गात राहा. मग कुठेतरी कमळे फुलतील, सुगंध घेऊन वारे येतील, तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर तू गात राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. तुझी तू राहा. संजीवनी बोकील. मंडळी, जागतिक महिला दिनानिमित्त ही कविता मी वाचली. सगळ्यांना प्रथम म्हणजे आम्हा महिलांनाच आणि आम्हा महिलांच्या मागे उभे असणाऱ्या पुरुषांना देखील जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, कवितेत काय असतं, कवितेत असं तिने काय करायला हवं, तिने स्वतःचं जग, स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायला हवं हे सांगणारं असं काहीतरी खूप सुंदर असं तेही कवितेत असतं. कवितेत सगळं असतं, फक्त ते समजून घेणारं संवेदनशील, मृदू, मुलायम, प्रेमळ असं मन असणं गरजेचं असतं. यासाठीच कविता वाचूया, कविता ऐकूया आणि आपलं आयुष्य आपण आनंदाने जगूया. मंडळी, आठवणीने माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.